प्रकरण चौथे. तिसरा मुलगा अलोशा. तो फक्त 20 वर्षांचा होता. त्याचा भाऊ इवान त्यावेळी 24 वर्षांचा आणि सर्वात मोठा दमित्री हा 27 वर्षांचा होता. प्रथमच मला हे सांगितले पाहिजे की हा तरुण मुलगा अलोशा धर्मवेडा नव्हता, तसाच माझ्या मताने गूढवादीही नव्हता. प्रथमच माझे त्याच्याविषयीचे संपूर्ण मत सांगून टाकणे उचित होईल. इतक्या कोवळ्या वयातच त्याच्या अंतःकरणात मानवजातीबद्दलचे गाढ प्रेम निर्माण झाले होते आणि त्याने हे संन्यस्त जीवन पत्करले होते ते या जगाच्या दुष्टतेच्या अंधकारातून प्रेमाच्या उज्ज्वल प्रकाशाकडे जाण्याच्या त्याच्या आत्म्याची जी धडपड होती, त्यातून सुटण्याचा हाच एक आदर्श मार्ग आहे असे एकाएकी त्याच्या मनाला वाटले होते. असे मनात याचे कारण म्हणजे या मार्गात आपल्याला यावेळी एक अलौकिक पुरुष लाभले आहेत असे त्याला वाटले. ते म्हणजे आमचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ धर्मगुरू झसिमफ. आपल्या उत्कट हृदयाच्या पहिल्या गाढ भक्तिनिशी तो सर्वस्वी त्यांच्याशी एकरूप झाला होता. त्यावेळी सुद्धा तो मुलखा वेगळा होता याबद्दल शंका नाही. तसा तो खरोखर पाळण्यात असल्यापासूनच होता. हा, एक सांगायचे की जरी आपल्या आईला तो 4थ्या वर्षाचा असताना पारखा झाला होता, तरी त्याला तिची आयुष्यभर आठवण राहिली होती. याचा मी पूर्वीच जाता जाता उल्लेख केला आहे. तिचा चेहरा, तिचे ओंजारणे गंजारणे हे त्याला जणू ती आपल्यापुढे प्रत्यक्ष उभी आहे इतके स्पष्टपणे आठवत होते. अशा आठवणी अगदी बालपणापासून वयाच्या अगदी 2ऱ्या वर्षापासून सुद्धा मनात राहू शकतात हे प्रत्येकाला ठाऊक आहे. परंतु त्या आयुष्यभर अंधारातून लुकलुकणाऱ्या प्रकाशाच्या ठिपक्यांसारख्या किंवा एखाद्या भल्या मोठ्या चित्राचा एखादा भाग फिकट पडून दिसेनासा व्हावा, पण त्याच्या फक्त एका बाजूचा कोपरा तेवढा उठून दिसावा, त्याप्रमाणे आयुष्यभर ताज्या राहतात. त्याच्या बाबतीत असाच प्रकार झाला होता. एक उन्हाळ्यातील शांत सायंकाळ त्याला आठवायची. एक उघडी खिडकी, तिच्यातून मावळत्या सूर्याचे येणारे तिरपे किरण, ते सर्वात ठळकपणे त्याच्या लक्षात राहिले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात एका देवतेची मूर्ती, तिच्या पुढे तेवत असलेला एक दिवा, त्या मूर्तीपुढे खाली गुडघे टेकलेली आपली आई, वाताच्या झटक्यात किंकाळी फोडून विलाप करीत हुंदके देत आहे, आपल्यावर झडप घालून 2 हातात ती आपल्याला उचलून धरीत आहे, वेदना होतील इतके घट्ट उराशी आवळून धरते आहे, आपल्याकरिता प्रभू येशूच्या मातेची प्रार्थना करीत आहे, आपल्याला दोन्ही बाहूत धरून मूर्तीच्या पुढे करीत आहे, जणू आपल्या मातेच्या संरक्षणाखाली ती ठेवू इच्छित आहे. आणि एवढ्यात एक परिचारिका धावत येते आणि भयभीत होऊन आपल्याला तिच्या हातातून झटकन हिसकावून घेते, असे ते चित्र होते. आणि आल्योशाला त्या क्षणीची आपल्या आईची मुद्रा स्पष्ट आठवत होती. त्या चेहऱ्यावर जरी वेडाचा आवेश होता तरी तो नितांत सुंदर असल्याचे त्याला आठवते, असे तो म्हणायचा. पण या आठवणीसंबंधी कोणाशी बोलावे असे क्वचितच त्याला वाटे. बालपणात अन तरुणपणात तो फारसा कोणात मिसळत नसे. बोलायचा तर फारच कमी. पण ते लाजाळूपणामुळे किंवा तुटकपणाच्या समाजविन्मुखतेमुळे नव्हे, तर अगदी उलट, काही एक वेगळ्याच कारणाने. जणू त्याचे मन स्वतःमध्येच रमून गेले असावे, इतरांचे त्याला भानही नसावे. जणू त्याची ती अवस्था इतकी महत्वाची वाटायची की त्यामुळे तो इतरांना सहज विसरून गेला असावा. मात्र त्याला लोकांची आवड होती. आयुष्यभर तो लोकांवर नितांत श्रद्धा ठेवीत आला असावा असे वाटे. तरी कोणी कधी त्याला बावळट किंवा भोळसट मानले नाही. त्याच्या स्वभावात असे काही होते की माणसाला मनोमन मुळी पटावे की लोकांचे गुणदोष काढण्यात त्याला मुळीच स्वारस्य नाही. दुसऱ्यावर कशाही बद्दल टीका करणे तो कधी पत्करणार नाही, आणि कोणाला कशाबद्दल कधी दूषणही लावणार नाही. आणि ही त्याची वृत्ती पुढे संबंध आयुष्यभर टिकून राहिली. नव्हे, पुष्कळ वेळा अंतःकरणाला पराकाष्ठेचे दुःख झाले तरी कोणालाही दोष न लावता तो प्रत्येक गोष्ट मुकाट्याने स्वीकारीत असावेसे दिसते. आणि ही अवस्था इतक्या कोटीला पोचली होती की अगदी कोवळ्या तरुण वयात सुद्धा कोणी त्याला चकित किंवा भयभीत करू शकत नसे. 20व्या वर्षी तो बापाच्या घरी आला तेव्हा ते घर म्हणजे गलिच्छ व्याभिचाराची नरकखाण होती. तरी तो अंतःकरणाने पवित्र आणि शुद्ध असल्यामुळे जेव्हा त्याला काही असह्य होण्यासारखे दृष्टीस पडे तेव्हा तो मुकाट्याने तिथून दूर उठून जाई. पण कोणाविषयी यत्किंचितही तिरस्काराची किंवा धिक्काराची छटाही त्याच्या मुद्रेवर उमटत नसे. त्याचा बाप एकदा जेव्हा परावलंबी अवस्थेत पडला होता आणि त्यामुळे चिडचिड्या संतापी बनला होता, त्यावेळी तो त्याच्याकडे प्रथम अविश्वासाने आणि रागाने पाहत असे. फारसा बोलत नाही, आपल्याच विचारात गर्क असतो, असे तो त्याच्याविषयी म्हणे.
पण लवकरच म्हणजे 15-1 दिवसात बाप दारूच्या धुंदीत डोळ्यात आसू आणून गदगदून त्याला छातीशी धरू लागला. वरचेवर त्याचे मुके घेऊ लागला. त्याच्या अंतःकरणात या मुलाविषयी खरीखुरी अन गाढ प्रीती उत्पन्न झाली होती हे उघड होते. अशी ममता यापूर्वी कुणाबद्दलही त्याला कधी वाटली नसावी. खरं म्हणजे जिथे जिथे तो जाई तिथे प्रत्येकाला या तरुणाविषयी प्रेम वाटे. आणि असं अगदी त्याच्या बालपणापासून घडत होते. येफिम पेत्रोविच पोलेनो या आपल्या आश्रयदात्याच्या अन उपकारकर्त्याच्या घरात जेव्हा तो प्रथम आला, तेव्हा त्यानं त्या कुटुंबातील सर्वांची अंतःकरणं काबीज केली. इतकी की त्यांना तो आपल्याच कुटुंबातील एक मुलगा आहे असं वाटायला लागलं. तो अशा कोवळ्या वयात त्या घरात आला होता असे दुसऱ्यांचे प्रेम मिळण्यासाठी तो युक्त्या प्रयुक्त्या करीत असेल किंवा कृत्रिमतेने वागत असेल हे संभवनीय नाही. याचा अर्थ असा की प्रत्येकाचा सहज नकळत त्याच्यावर जीव जळावा हा गुण मुळातच त्याच्या स्वभावात होता असे म्हटले पाहिजे. शाळेत इतर बरोबरीची मुलं ज्यांच्यावर विश्वास टाकत नाही, ज्यांची कधी कधी हेटाळणी करतात व ज्यांच्याविषयी नावडही दाखवतात अशा मुलात तो मोडत असला तरी शाळेतही तो असाच प्रिय होता. इतर मुलात न मिसळण्याचे कारण तो स्वप्नाळू अन एक प्रकारे एकलकोंडा होता. अगदी लहानपणापासूनच त्याला हळूच कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन वाचत बसायचा नाद होता. तरीसुद्धा तो शाळेत असेपर्यंत साऱ्यांचाच आवडता राहिला. तो क्वचितच खेळात किंवा इकडे तिकडे रमताना दिसे, पण ते कुठल्याही चिडखोरपणामुळे नाही हे पाहता क्षणी दिसून येण्याजोगे होते. उलट तो प्रसन्न आणि सुस्वभावी दिसे. त्यानं आपल्या शाळकरी सोबत्यांपुढं कधी डौल मिरवायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच कदाचित त्याला कुणी कुणाचं भय वाटलं नसावं. पण मुलांना तत्काळ कळून येई की त्याला या आपल्या निर्भयपणाचा मुळीच अभिमान नाही आणि आपण धीट आणि धारिष्ठवान आहोत याची त्याला कदाचित जाणीवही नसावी. अपमान झाला तर त्याचा त्यानं कधी राग धरला नाही. कधी असेही घडे की कुणी असे दुखावल्यानंतर तासाभरानेच तो त्या दुखावणाऱ्याशी बोलायला लागे आणि एखाद्या प्रश्नाचे इतक्या विश्वासूपणानं आणि निष्कपटीपणानं उत्तर देई की जणू त्यांच्यात दुरावा येण्याजोगं अगोदर काही घडलेलंच नाही. याचा अर्थ तो अपमान विसरून गेला असेल किंवा जाणून बुजून त्यानं तो माफ केला असेल असा घेण्याचं कारण नाही. कारण फक्त एवढंच की त्याने तो अपमान म्हणून मनात वागवलेलाच नव्हता. एका स्वभाव वैशिष्ट्यामुळं बिगरीपासून तो अगदी वरच्या वर्गापर्यंतचे त्याचे सारे वर्गबंधू त्याची मस्करी करीत. दुष्टबुद्धीने नव्हे तर त्या स्वभाव वैशिष्ट्याची त्यांना गंमत वाटे म्हणून. तो त्याचा स्वभाव विशेष म्हणजे त्याच्यात असलेली पराकाष्ठेची मर्यादाशीलता व पावित्र्याची भावना. स्त्रियांच्या संबंधात काही विशिष्ट शब्द आणि विशिष्ट प्रकारची भाषा त्याला अजिबात सहन होत नसे. शाळांतून असे काही विशिष्ट शब्द अन भाषा अजिबात काढून टाकणे दुर्दैवाने अशक्यप्राय झाले आहे. हे मुलगे कसले लहान मुलेच ती, मनाने अन हृदयाने शुद्ध असून सुद्धा त्यांना आपापसात किंवा मोठ्याने सुद्धा अशा गोष्टीबद्दल व चित्रांबद्दल बोलण्याची हौस असते की ज्यांच्याविषयी बोलायला फौजेतील सैनिक सुद्धा कित्येक वेळा कचरतील. इतकेच नव्हे तर सैनिकांना सुद्धा ज्या गोष्टीचे ज्ञान किंवा कल्पना नसेल अशा बऱ्याच गोष्टी आमच्या हुशार अन वरच्या वर्गांच्या अगदी लहान मुलांना चांगल्या माहीत असतात. यात काही नैतिक भ्रष्टता किंवा मनाची गलिच्छ विकृती असते असे नाही, पण तशी ती वरवर दिसते खरी. पुष्कळ वेळा मुलांना त्यात एक प्रकारचा सुसंस्कृतपणा, मार्मिकता, धाडसीपणा अन अनुकरणीयता वाटते. त्या संबंधी आपण काही बोललो की आलोश्या कारमाईफ कानात बोटे घालतो हे पाहून ती कित्येक वेळा त्याच्या भोवती गर्दी करीत. त्याचे हात बाजूला ओढून घेत. आपण त्याच्या दोन्ही कानात घाणेरड्या अपशब्दांचा वर्षाव करीत. त्यावेळी तो धडपडे, निसटून जमिनीवर पडे, कुठे लपण्याचा प्रयत्न करी, पण तोंडातून एकही अपशब्द काढीत नसे. त्यांचा दांडगावा तो मुकाट्याने सहन करी. शेवटी ती मुले त्याच्या वाटेला जाईनाशी झाली आणि त्याला पोरगी रे पोरगी म्हणून चिडविनाशी झाली. विशेष म्हणजे ती त्याचा हा दुबळेपणा समजून त्याची कीव करू लागली. वर्गात त्याचा नंबर नेहमीच वरच्या मुलांत असे, पण तो पहिला मात्र कधी आला नाही. येफिम पेत्रोविच वारला त्यावेळी आलोशाला प्रांताच्या माध्यमिक शाळेतली 2 वर्ष पुरी करायची राहिलेली होती. येफिम पेत्रोविचच्या विधवा झालेल्या बायकोचे दुःख काही केल्या कमी होईना. ती लागलीच आपले सारे कुटुंब बरोबर घेऊन बरेच दिवस राहण्याच्या इराद्याने इटलीला रवाना झाली. या कुटुंबात केवळ स्त्रिया व मुलीच होत्या. आलोशा येफिम पेत्रोविचच्या 2 लांबच्या आप्तांच्या घरी राहायला गेला. या 2 बायांना त्याने पूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. कोणत्या शर्तींवर तो त्यांच्या इथं राहिला हे त्याला स्वतःलाच माहीत नव्हते.
आपण कोणाच्या पैशावर राहत आहोत याची त्याने कधी चिंताच केली नाही, हे खरोखरच त्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. या बाबतीत तो त्याचा थोरला भाऊ इवान याच्याहून सर्वस्वी वेगळा होता. इवान विद्यापीठातील पहिल्या 2 वर्षात दारिद्र्याशी झगडला, स्वतःच्या हिमतीवर त्याने आपला निर्वाह केला आणि अगदी लहानपणापासून आपल्या उपकारकर्त्यांच्या पैशावर आपण जगत असल्याची कटू जाणीव सतत मनात बाळगली. परंतु आल्योशाच्या स्वभावाचे हे वळण कडक टीकेला पात्र मानले जाऊ नये असे मला वाटते. कारण त्याच्या अशा परिचयाने सुद्धा कोणाच्याही ध्यानात आले असते की आल्योशा हा जवळजवळ धर्मभावनेने प्रेरित झालेल्या अशा तरुणांपैकी एक आहे की जे त्यांच्यापाशी जरी एकदम धनाची रास येऊन पडली तरी ती कोणी मागताच देऊन टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. मग ती मागणी सत्कार्याकरता असो की एखाद्या हुशार ठगाने केलेली असो. एकंदरीत त्याला पैशाची किंमत फारशी वाटतच नसावी. अर्थात हे वाच्यार्थाने घ्यायचे नाही. जेव्हा त्याला वरखर्चाकरता पैसे मिळायचे ते त्याने कधी मागितलेले नसायचे, तेव्हा त्या बाबतीत तो एकतर विलक्षण निष्काळजीपणा दाखवी किंवा त्यामुळे ते पैसे एका क्षणात गळप होऊन जात, किंवा त्या पैशाचे काय करावे हे न समजल्यामुळे ते आठवड्याच्या आठवडे त्याच्याकडे पडून राहत. नंतरच्या काळात प्योत्र अलेक्झांड्रोविच म्युझोव याची जेव्हा आल्योशाशी ओळख झाली तेव्हा पैशांच्या संबंधात आणि मध्यमवर्गीय प्रामाणिकपणाच्या बाबतीत फार चोखंदळ असणाऱ्या या गृहस्थाने आल्योशाविषयी पुढील मतप्रदर्शन केले होते. जगात बहुधा फक्त एकच माणूस असा आहे की ज्याला तुम्ही एक तांबडा पैसा सुद्धा न देता 10 लाख वस्तीच्या अपरिचित शहरात एकटे सोडा तरी त्याला यत्किंचितही धक्का लागायचा नाही. थंडी वाऱ्याने किंवा भुकेने हा कधी मरणार नाही, कारण लगेच त्याला कोणी ना कोणी अन्न निवारा देईल. जर कोणी दिला नाही तर तो स्वतःच आसरा शोधून काढील आणि त्याच्यासाठी त्याला काहीच कष्ट पडणार नाहीत किंवा मानहानी सहन करावी लागणार नाही. आणि याला आसरा देणं कुणालाही जड वाटायचं नाही, उलट तो दिल्याचा आनंदच वाटेल. त्याने माध्यमिक शाळेतला आपला अभ्यास पुरा केला नाही. तो अभ्यासक्रम संपण्यापूर्वी 1 वर्ष एकाएकी त्याने त्या 2 स्त्रियांना सांगितले की माझ्या मनात आलेल्या एका योजनेच्या संबंधात मी माझ्या वडिलांना भेटण्याकरता जात आहे. त्या स्त्रियांना वाईट वाटले. त्या त्याला जाऊ द्यायला तयार होईनात. प्रवास काही फार खर्चाचा नव्हता आणि त्या स्त्रिया त्याला त्याच्या उपकारकर्त्याच्या कुटुंबाकडून जातानाची भेट म्हणून मिळालेले त्याचे घड्याळ गहाण ठेवून पैसे काढू द्यायला तयार होईनात. त्यांनी त्याला भरपूर पैसे दिले. इतकेच नव्हे तर नवीन कपडे लत्तेही घेऊन दिले. पण त्यांनी दिल्यातले निम्मे पैसे मी 3ऱ्या वर्गाने प्रवास करणार आहे असे सांगून परत केले. आमच्या शहरात आल्यानंतर त्याच्या बापाने त्याला तू आपला अभ्यासक्रम पुरा न करताच का आलास असे विचारले. त्याला त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो अतिशय विचारमग्न मात्र झालेला दिसला असे म्हणतात. तो आपल्या आईचे थडगे शोधतो आहे असे लवकरच कळून आले. आपल्या येण्याचा हेतू एवढाच आहे असे त्यावेळी त्याने जवळजवळ कबूलही केले. पण त्याच्या येण्याचे तेवढेच एक कारण असेल हे शक्य नाही. त्याला स्वतःला आपल्या मनात एकाएकी हे काय उद्भवले आणि आपल्याला एका नव्या, अपरिचित पण अटळ अशा मार्गाकडे खेचून नेत आहे हे त्यालाच समजले नसावे आणि स्पष्ट करून सांगता येत नसावे असा अधिक संभव आहे. फ्योदर पावलोविच आपल्या द्वितीय पत्नीचे थडगे त्याला दाखवू शकला नाही, कारण तिच्या शवपेटीवर माती लोटल्यापासून एकदाही कधी तो तिकडे फिरकला नव्हता आणि कालांतराने तिला पुरल्याची जागाही तो विसरून गेला होता. जाता जाता सांगायचे तर फ्योदर पावलोविच हा याआधी काही काळ आमच्या शहरात राहत नव्हता. आपल्या बायकोच्या मृत्यूनंतर 3 की 4 वर्षांनी तो दक्षिण रशियाकडे गेला होता आणि शेवटी ओडेस्साकडे जाऊन तिथेच त्यानं कित्येक वर्षे वास्तव्य केलं होतं. तिथे त्याला जी प्रथम ओळख झाली ती त्याच्याच शब्दात बरेचसे खालच्या दर्जाचे ज्यू बायका आणि ज्यू पोरं यांची, आणि या ओळखीची परिणती वरच्या आणि खालच्या दोन्ही दर्जाच्या ज्यू लोकांकडून माझं सारखंच स्वागत होईल असे झाल्याचे तो सांगे. या काळात पैसे कमवण्याची व साठवून ठेवण्याची एक विशेष प्रकारची हातोटी त्याला साध्य झाली होती असं म्हणायला हरकत नाही. शेवटी तो आमच्या शहरी परत आला. तो आल्योशा येण्यापूर्वी फक्त 3च वर्ष. पूर्वीच्या त्याच्या परिचय असणाऱ्या माणसांना तो अतिशय म्हाताऱ्यासारखा वाटू लागला. अर्थात तो तितका म्हातारा मुळीच झालेला नव्हता. त्याची वागणूक अधिक प्रतिष्ठितपणाची झाली असावी तर तशी मुळीच नव्हता, अधिकच बेशरमपणाची झाली होती. त्या पूर्वीच्या विदूषकात आता दुसऱ्यांना विदूषक ठरवण्याचा उद्दामपणा आला होता.
स्त्रियांच्या बाबतीतले त्याचे दुर्वर्तन पूर्वीसारखेच राहिले होते नव्हे, ते जास्तच गर्हनीय झाले होते. थोड्याच दिवसात त्याने जिल्ह्यात बरेच नवे दारूचे गुत्ते उघडले. बहुधा त्याच्यापाशी लाखभर अगर त्याच्या जवळपास तरी रुबल असावेत, हे स्पष्ट होते. बरेच नगरवासी आणि जिल्ह्यातले लोकही लवकरच त्याचे कर्जदार बनले. अर्थातच त्यांच्याकडून चांगली जमानतही त्याला मिळाली होती. अलीकडे तो काहीसा सुजल्यासारखा दिसत होता आणि अधिक बेजबाबदार, अधिक बेताल होऊन काहीतरी असंबद्धताही त्याच्या बोलण्यात आली होती. त्याच्या बोलण्याचा आरंभ एका गोष्टीपासून व्हायचा व तो जायचा भलतीकडेच. जणू त्याचा सारा धरबंदच सुटला होता. तो आता वारंवार अधिकाधिक पिऊ लागला होता. आणि जर त्याचा तो नोकर ग्रिगरी नसता तर फ्योदर पावलोविच भयंकर कचाट्यात सापडला असता. हा ग्रेगरीही आता बराच म्हातारा झाला होता, पण तो आपल्या मालकाची कित्येक वेळा अज्ञान पाल्यासारखी काळजी घेई. आल्योशा घरी आल्यावर फ्योदर पावलोविचच्या नैतिक बाजूवर सुद्धा परिणाम झाला असावा. जणू या अकालवृद्ध माणसाच्या अंतरात्म्यात फार काळ मृतवत पडलेले काहीतरी जागृत झाले असावे. आलोशाकडे पाहून पुष्कळ वेळा तो म्हणे, तुला माहीत आहे, तू तिच्यासारखा, त्या डोकेफिरू बाईसारखाच आहेस. आपल्या मेलेल्या बायकोचा म्हणजे आल्योशाच्या आईचा तो असा उल्लेख करीत असे. या डोकेफिरू बाईचे थडगे आल्योशाला दाखवले ते ग्रेगरीने. तो त्याला गावच्या कब्रस्थानाकडे घेऊन गेला आणि एका दूरच्या कोपऱ्यात एक ओतीव लोखंडी स्मृतिशिळा त्याने त्याला दाखवली. हलक्या दर्जाची पण नीटनेटकी राखलेली. त्यावर मृत स्त्रीचे नाव, वय आणि तिच्या मृत्यूची तारीख कोरलेली होती आणि त्याखाली 4 ओळींची एक कविता, जशी जुन्या धरतीच्या मध्यमवर्गीयांच्या थडग्यावर नेहमी आढळते तसली कोरलेली होती. हे थडगे ग्रेगरीने बनवलेले होते असा शोध आल्योशाला लागला व त्याला आश्चर्य वाटले. फ्योदर पावलोविचला ग्रेगरीने त्या थडग्याच्या बाबतीत बरेच सतावले होते, पण तो ते थडगे व आपल्या साऱ्या आठवणी इथेच टाकून देऊन ओडेसाला निघून गेला असताना ग्रेगरीने स्वतःच्या खर्चाने त्या बिचाऱ्या डोकेफिरू बयेच्या थडग्यावर ती शिळा उभी केली होती. आपल्या आईच्या थडग्याचे दर्शन घेताना आल्योशाने विशेष चित्तक्षोभ दाखवला नाही. ग्रिगरीनं त्याला हे थडगं उभं करण्याच्या बाबतीतली जी बारीकसारीक हकीकत गंभीरपणे सांगितली ती त्याने फक्त ऐकून घेतली. डोके लवून तो तिथं उभा राहिला आणि एक शब्दही न बोलता परत फिरला. त्यानंतर जवळजवळ 1 वर्षानं तो पुन्हा कब्रस्थानात गेला असावा, परंतु या लहानशा प्रसंगाचा फ्योदर पावलोविचच्या मनावर परिणाम झाल्यावाचून राहिला नाही आणि तो परिणाम अत्यंत मूलगामी होता. आपल्या बायकोच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून करावयाच्या प्रार्थनांकरता म्हणून 1000 रुबल घेऊन तो आमच्या इथल्या मठाकडे लगेच गेला. पण त्या प्रार्थना दुसरी करता म्हणजे आल्योशाच्या आईकरता, त्या डोकेफिरू बयेकरता नव्हेत, तर आदिलेदा इवानोवा करता, जी बाई त्याला ठोकून काढीत असे त्या पहिल्या बायकोसाठी. त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं चिक्कार मद्यपान केलं आणि आल्योशापुढे मठातल्या संन्याशांवर तोंडसुख घेतलं. तो स्वतः धार्मिक वृत्तीचा कधीच नव्हता. कोणत्याही मंदिरात एक पेनीची सुद्धा मेणबत्ती त्याने जन्मात कधी ठेवली नसेल. अशा प्रकारच्या माणसात एकदम उद्भवणाऱ्या भावनांचे आणि विचारांचे तर्हेवाईक उद्रेक नेहमीच आढळून येतात. तो सुजल्यासारखा दिसे हे मी पूर्वी सांगितलेच आहे. आता त्याच्या चेहऱ्यावर जी कळा आली होती ती आजपर्यंत त्याने घालवलेल्या जीवनाची अचूक साक्ष देणारी होती. त्याच्या बारीक, सदा उद्धट, संशयी व तुच्छतादर्शक डोळ्यांच्या खाली लांब मासल पिशव्या लोंबू लागल्या होत्या. तसेच त्याच्या लहान गुबगुबीत चेहऱ्यावर अनेक खोल सुरकुत्या पडलेल्या होत्या आणि त्याच्या निमुळत्या हनुवटीखाली गळ्याची घाटी मोठ्या मांसल-गाठीप्रमाणे लोंबत होती. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची विषयासक्ततेची घृणास्पद कळा आलेली होती. यातच जाड ओठ अन भली मोठी जीवनी असलेल्या लोलूप तोंडाची भर पडली होती. त्याच्या 2 ओठांमधून आतले किडलेल्या दातांचे काळे पडलेले खुंट दिसून येत होते. तो बोलायला लागला की त्याच्या तोंडातून लाळ गळे. त्याला आपल्याच चेहऱ्याची चेष्टा करण्याची आवड होती. पण मला वाटतं तो स्वतःच्या चेहऱ्यावर चांगला खुश होता. विशेष करून तो आपल्या नाकाचा निर्देश करी. ते फार मोठे नव्हते, पण खूप नाजूक अन लक्षात भरावे इतके बाकदार होते. पहा, अगदी रोमन नाक आहे की नाही. या माझ्या गळ्याच्या गाठीनं मी पडत्या काळातल्या एखाद्या प्राचीन रोमन सरदारासारखा दिसतो नाही, असे तो म्हणे. त्याला त्याचा अभिमान वाटत असावेसे दिसते.
आपल्या आईच्या थडग्याला भेट देऊन आल्यानंतर थोड्याच दिवसात आलोशानं एकाएकी गंभीरपणे जाहीर केलं की मला मठात दाखल व्हायचं आहे आणि तिथले मठवासी मला उमेदवार म्हणून घ्यायला तयार आहेत. मला तशी तीव्र इच्छा आहे आणि तुम्ही माझे वडील म्हणून तुमची संमती मी गंभीरपणे मागत आहे. मठाच्या आश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ धर्मगुरू झसिमफ यांची आपल्या या मृदू अंतकरणाच्या मुलावर विशेष छाप पडलेली आहे हे म्हाताऱ्याला माहीत झालेलं होतं. आलुष्याचे बोलणे विचारपूर्वक शांतपणे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला, त्यांच्यात तोच प्रामाणिक संन्यासी आहे यात शंका नाही. त्याला त्याच्या या विनंतीचे आश्चर्य वाटले नसावे. कोवळ्या पोरा, तिकडे जायची तुझी इच्छा आहे म्हणतोस? तो अर्धवट प्यायलेल्या अवस्थेत होता आणि अर्धवट धुंदीत तो जसा जडपणे हसे तसा हसला. तरी त्याच्या त्या हसण्यात काहीसा लुच्चेगिरीचा व धुंद अवस्थेतील कावेबाजपणाचा भाग नव्हता असेही नाही. हां, कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, पण मला पूर्वीच वाटलं होतं की तू असं काही करणार म्हणून तू सारखा त्याच्याच मागं होतास. ठीक, तुझे स्वतःचे 2,000 तुझ्याकडे आहेतच. तुझ्याकडे काढून ठेवलेलं धन आहे. आणि माझ्या राजा, मी तुला कधी अंतर देणार नाही. आणि तिथं जर तुला काही लागलं सवरलं आणि जर त्यांनी मागितलं तर मी ते भरीन. पण अर्थात जर त्यांनी नाहीच मागितलं तर मग आपण कशाला त्यांना त्रास द्यायचा, खरं की नाही? चिमणीसारखा तुझा खर्च, आठवड्याला 2 दाणे. हो, पण तुला ठाऊक आहे, एका मठाच्या जवळ गावाबाहेर एक ठिकाण आहे. तिथं संन्याशांच्या बाया म्हणतात त्यांच्याखेरीज दुसरं कुणी राहत नाही. हे तिथल्या लहान पोराला सुद्धा ठाऊक आहे. मला वाटतं 30 बायका असाव्यात. मी स्वतः तिथे गेलो होतो. एक निराळी चव म्हणून त्यांची एक गंमत असते बरं का. पण त्या साऱ्या गचाळ रशियन बाया आहेत. फ्रेंच बाया तिथं नाहीत. अर्थात त्या झटकन मिळू शकतात. रगड पैसा आहे त्यांच्यापाशी. त्यांना कळायचा अवकाश की त्याच आपण होऊन येतील. हो, पण या मठात मात्र तसं काही नाही बरं का. संन्यासांच्या बाया इथं नाहीत आणि 200 संन्यासी आहेत. ते प्रामाणिक आहेत. ते उपवास बरोबर पाळतात. ते मला कबूल केलं पाहिजे. तेव्हा तू मठवासी व्हायचं म्हणतोस? पण तुला माहित आहे, तू गेलास तर मला वाईट वाटेल आल्योशा. तुझा मला खरोखर लळा लागलेला आहे. खरं वाटेल तुला हे? असो, ही एक बरी संधी आहे. आमच्यासारख्या पाप्यांच्या करता तू प्रार्थना करशील. आमच्या हातून इथं फार पापं घडली आहेत. माझ्या मनात नेहमी येतं की माझ्याकरता कोण बरं प्रार्थना करील? कोणी आहे जगात माझ्याकरता प्रार्थना करणारं? माझ्या लाडक्या मुला, मी त्या बाबतीत भयंकर जडबुद्धी आहे. तुला ते खरंही वाटणार नाही, अगदी भयंकर. पण त्या बाबतीत मी किती जरी जडबुद्धीचा असलो तरी माझ्या मनात विचार येत राहतात, सतत सारखे नाहीत, अधूनमधून. अर्थात मला वाटतं, मेल्यानंतर मला सैतानाचे दूत आपल्या आकड्यांनी खाली नरकात ओढून घेऊन जायला विसरतील हे शक्य नाही. मग मला नवल वाटतं. आकडे? ते कुठं मिळतील त्यांना? कशाचे असतील? लोखंडाचे. ते कुठं बनवत असतील? तिकडे त्यांची काय ओतकामाची एखादी भट्टी असेल? उदाहरणार्थ मठातले संन्यासी बहुधा मानित असावेत की नरकात वरच्या बाजूला छत असावं. मी फार तर नरकावर विश्वास ठेवायला तयार होईल, पण तो छताशिवाय. त्यानं तो अधिक सुसंस्कृत, अधिक ज्ञानमय आणि अधिक ल्युथरवादी बनेल, नाही का? आणि तसं पाहिलं तर नरकाला वरचं छत असलं काय नसलं काय त्यानं काय बिघडणार आहे? पण त्यात एक मेख आहे बरं का. अरे, छतच नसलं तर आकडेही असणं शक्य नाही. आणि जर आकडेच नसतील तर सारं मोडून तुटून पडेल, तेही शक्य नाही. कारण मग मला खाली नरकाकडे ओढून न्यायला कोणीच असणार नाही. तेव्हा ते जर मला ओढून घेऊन गेले नाहीत, तर मग या जगात न्याय तो काय राहिला? जर तसे आकडे नसतील, तर केवळ माझ्याकरता ते शोधून काढणं आवश्यक होईल. कारण मी किती पापी चांडाळ आहे याची तुला कल्पना नाही, आलोशा. पण तिथे आकडे नाहीतच मुळी. आल्योशा हळुवारपणे आणि जिव्हाळ्याने आपल्या बापाकडे पाहत म्हणाला. हो, आकड्यांच्या फक्त सावल्या आहेत. आहे मला माहीत. एका फ्रेंच माणसानं नरकाचं वर्णन करताना म्हटलं आहे, एका गाडी हाक्याची सावली मी पाहिली. ती एका ब्रशच्या सावलीनं गाडीची सावली घाशीत होती. पण तिथं आकडे नाही हे तुला कसं कळलं बाळा? तू संन्याशांच्या बरोबर राहायला लागलास की वेगळाच सूर काढशील. पण काही हरकत नाही, तिथं जा आणि सत्याचा शोध घे आणि परत येऊन मला सांग. काही झालं तरी परलोकात काय आहे हे माणसाला कळलेलं असलं म्हणजे तिकडे जाणं तेवढंच सोपं. शिवाय माझ्यासारख्या दारुड्या म्हाताऱ्याच्या व तरुण बाजारबसक्यांच्या संगतीत राहण्यापेक्षा तिथं संन्यासांच्या संगतीत राहणं तुझ्या दृष्टीने उचित होईल.
अर्थात तू शुद्धात्मा आहेस, तुला या कशाचाही विटाळ व्हायचा नाही, आणि तिथं सुद्धा तुला कशाचा विटाळ व्हायचा नाही याची मला पक्की खात्री आहे. म्हणून तर तुला मी जाण्याची परवानगी देतोय, कारण तुझीच आशा मी धरून आहे. तू आपली सारी अक्कल हुशारीने सांभाळून आहेस. तू जळत जाशील आणि जळत जळत खलास होशील. तू पूर्ण निर्दोष होशील आणि पुन्हा परत येशील. तोवर तुझी मी वाट पाहत राहीन. मला मनोमन जाणवतं की जगात तूच एक असा जीव आहेस की ज्यानं माझा धिक्कार केलेला नाही. माझ्या बाळा, मला हे जाणवतं बरं. जाणवल्याशिवाय कसं राहील? म्हणून तो ओक्साबोक्शी रडू लागला. तसा तो हळव्या अंतकरणाचा होता. दुष्ट होता, पण भावनाप्रधानही होता.